अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील लव जिहाद प्रकरणातील शाहिद समीर संदे आणि त्याचा मित्र शाहरुख हुसेन देसाई यांना लैंगिक अत्याचार प्रकरणी हातकणंगले पोलिसांच्या हवाले करण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्यासह हातकणंगले पोलीस ठाण्याला भेट दिली। यावेळी अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, जयसिंगपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि तपासाबाबत योग्य त्या सूचना दिल्या। यावेळी सोमय्या यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला। यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले, आरोपींनी प्रेमाच्या जाळ्यात ओढून मुलींना फसवलं आहे, त्यानंतर त्याने केलेला माफीनामा हे नाटक आहे। या प्रकरणासंदर्भात उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून अजून मोबाईल ऍप्स यांची तपासणी करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात हे 6वे प्रकरण लव जिहादचे आहे। सगळ्याच ठिकाणी आरोपी हे एका विशिष्ट समाजाचे आहेत। त्या माफियांची टोळी आहे, त्यांना प्रशिक्षण दिलं जातंय, मालेगावहून आर्थिक सपोर्ट दिला जातोय। या सर्व ठिकाणचे आरोपी हे कट्टरपंथीय धर्मांध माफियांचं काम आहे, असेही ते म्हणाले। पीडित मुली आणि त्याचा परिवार पुढे आल्यामुळे हे प्रकरण बाहेर आले आहे। अशाच पद्धतीने धाडसाने पुढे येऊन तक्रार करणे गरजेचे आहे, त्यांची ओळख गुपित ठेवण्यात येतील, असेही ते म्हणाले। यासह आरोपी संदर्भात अन्य विषयावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिली। यावेळी आमदार अशोक माने, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, हातकणंगले मंडल अध्यक्ष शीतल हावळे, पेठवडगाव मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील, हातकणंगले शहर अध्यक्ष अमर इंगवले, बाळासाहेब गारे, शिरोली सरपंच प्रतिनिधी कृष्णात करपे, दीपक यादव, अर्जुन चौगुले, संदीप तानवडे, विनोद खिलारी, रावसाहेब चौगुले, संजय नंदीवाले, नगरसेवक रोहित निगवे, अभि लुगडे, पंकज बुड्डे, सुदेश मोरे, दीनानाथ मोरे, रमजान मुजावर, संजय दुगंगे, प्रशांत एडाळे, अभिजित आरोडे, संतोष कांबळे, सुभाष कुंभार, राजू इंगवले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते। जे शिरोळी पुलाची हातकणंगले येथील जी घटना आहे, मला खात्री आहे की 2 डझनहून अधिक मुलींना त्यांनी फसवलं आहे। हे माफी हे एक नाटक आहे। इश्यू संपवण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे। अजून तर त्याचे फोन, त्याची ऍप, वेगवेगळी साईट हे तपासायचं बाकी आहे। दुसरी मुलगी आली, दुसरा आरोपी आला, कारण महाराष्ट्रात गेले 1 महिन्यात, एप्रिल महिन्यात हे 6वं अशा प्रकारचं प्रकरण बाहेर आले आणि सगळ्या ठिकाणी कुठे 2 डझन, कुठे 12 डझन, सगळ्या ठिकाणी कोण आहे? सगळेच मुस्लिम माफिया आहे। नाशिक पासून सुरुवात झाली आणि गँग असते। मी इथे पोलिसांना सांगितलं, हा 1-2 माणसाचं काय, पूर्ण गँग, त्यांना ट्रेनिंग दिले जाते, पैसा मालेगावहून येतो या लोकांना। नाशिकला दानिश, तौसिफ, अमरावती परतवाडा येथे आयान अहमद आणि त्याची गँग, अग्रीपाडा, महालक्ष्मी, तिथे पण मी परवा जाऊन आलो, तिथेही मोर देन 1 डझन, 2 डझन मुलीची नावं बाहेर आली आहेत। तिथे अशरफ सिद्दीकी, घाटकोपरला फिरोज इक्बाल, तो मीरा रोडला जो प्रसंग झाला थोडा वेगळा, पण त्याच पद्धतीचा धर्म जिहादवाला तो जय जुबेर, आणि इथे शाहिद संदे, म्हणजे आहे कोण? दानिश आहे, तौसिक आहे, आयान आहे, अहमद आहे, अशरफ आहे, फिरोज आहे, जैब आहे, शाहिद आहे। हे सगळं धर्मांध, कट्टरपंथी, फॅनेटिक, टेररिस्ट मुस्लिम माफियांचं काम आहे। हिंदू मुलींना, हिंदूंना घाबरवणं, आणि त्यासाठी मी मान्य मुख्यमंत्री कार्यालयात पण विनंती केली आहे। SIT सगळ्या ठिकाणी होत आहेत, पण या सगळ्यांचं सामूहिक अध्ययन झालं पाहिजे। मी केलं आणि माझ्या लक्षात आलं, सगळ्या ठिकाणी मेथडॉलॉजी तीच आहे। फोटो, व्हिडिओ, आय लव्ह यू पासून मग ब्लॅकमेल करणं। या प्रकरणात पण तपास अजून सुरू होत आहे। पोलिसांना मी रिक्वेस्ट केली आहे, त्यांनी मान्य केली आहे, माफी थोतांड आहे अनेक मुली। आणि मी जनतेला आवाहन करू इच्छितोय की तुम्ही लोकांच्या लक्षात आणून दिलं, तुमच्यामुळे हे बाहेर आलं। त्या सगळ्या ठिकाणी परिवार बाहेर आला आहे।
तर बाकी लोकांनी पण आपल्या मुलींसोबत अशा प्रकारचे षडयंत्र तिथे शिकार होत असेल माहिती द्यावी, ज्याच्यामुळे कायमसाठी हे जिहाद माफियांचा आपण महाराष्ट्रात अंत आणू. याचा तुमचा प्रश्न तर होता. तपासासाठी ज्या ज्या संस्थेची गरज भासणार, इन्क्लुडिंग पब्लिक, त्या सगळ्यांची मदत घेतली जाणार. एसआयटी त्यात एक साधन आहे, साध्य नाही. म्हणून इथूनच मी दोन सिनियर लोकांशी बोललो. मी बोललो म्हणजे मंत्रालयात की आणखीन पुढे, तर एसआयटी म्हणजे अंत नाही आहे. आणखीन ज्या ज्याची मदत लागणार, एक्सपर्ट ऑथॉरिटी ती घेतली जाणार. नंबर 2, आत्ताच जे आमचं लक्ष आहे, माझी ताई फसली आहे, माझी माई फसवण्यात आली आहे. त्याच्यावर कशामुळे फसली काय, कारण की तो माणूस हा फसवणार आहे, त्याचे इंटेन्शन हे आहे जिहादींच धर्मांधता. कुठलं तरी प्रेम प्रकरण झालं, धर्म कुठला की जात कुठली, पण त्यात तिथे आपण म्हणू शकतो की लोभ हे झाला. इथे तो जो फसवणार आहे त्याचे इंटेन्शनच हे आहे. तो एका वेळी 10, 12, 15 मुलींचे हे करत असतो. म्हणून त्याला त्या दृष्टीने माझा ताई माईला मी आता दोषी धरणार नाही. फक्त परिवाराने त्यांना कळलं बाहेर यावं. या ताई प्रकरणात असं बाहेर आलं. आता एका ठिकाणी काय केलं होतं, त्यांनी नावद हिंदू घेतलं होतं, आडनाव वैद्य टाकलं आणि मुलीला फसवलं. मुली निर्दोष बापाला सांगितलं घरी हा वैद्य मुलगा आहे, चांगला आहे, इथपर्यंत गेलो होतं प्रकरण. म्हणून धन्यवाद. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.